Hello, hello. This is the My Artifact episode number 1884. आजची तारीख आहे 14 एप्रिल 2020. वाजले आता 9:25. याच्या अगोदर मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला होता. यस, बट मी आता जो रेकॉर्ड करताय तो कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करताय. यस, कालची तारीख होती 13 एप्रिल. यस, काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड का नाही केला इज दॅट थिंग की असं काही फारसं काही आहे नाही. या ऍक्च्युली हे कोरोना आहे, याच्यामुळे लॉकडाऊन पुन्हा एक्सटेंड झालाय. या मई पर्यंत गेलाय. आज बहुत काही बोलूशा पण वाटून राहिलाय, बट का बोलू रिअलाइज होऊन नाही राहिलाय. It was things that gonna happen inside me was too much, but बात क्या करनी है मेरे को समझ नहीं आ रहा. ओके, लाईक याच्याबद्दल बोल ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वाय पीपल आर सो मच. ओके, जे जे मनातलं आहे ते रिअलाइज कर, थोडस बोल, थोडस काढ, थोडस. इट वॉज ओके. वेल, मी असं म्हणतो की जेव्हा माझा वाढदिवस पण राहील ना, तेव्हा माझा वाढदिवस लोक सेलिब्रेट नाही करण, माझे लोक जयंती सेलिब्रेट करण. म्हणजे माझी पण एक प्रकारे जयंती राहीन. किंवा म्हणजे तुला असं वाटते का तुझी अशी खरंच राहीन बा? नाही, मला असं वाटते तर नाही, बट इट जस्ट लाईक मी माझ्या लाईफ मध्ये अशा प्रकारे काही कामं करणार आहे जे जे काही ह्युमॅनिटीला चेंज करणे. या म्हणजे ज्याप्रमाणे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही काम केलंय त्याप्रमाणे काही सम पीपल्स, मोस्ट ऑफ द पीपल्स आहे, त्यांच्या लाईफ मध्ये चेंजेस आले आहे. तर मी पण अशा प्रकारचे काही कामं करील. या आणि त्याच्यामुळे आपण एक प्रकारे आय डोंट नो या, मलाही नाही माहित का मी का बोलून राहिलो, काही नाही, काही नाही, काही तर नाही बोलून राहिलं. एवढं तर क्लिअर हवं. तुझ्या लाईफ मध्ये किंवा तुझ्या लाईफ मध्ये नाही, बट इट वॉज लाईक असे काही थोर व्यक्ती घे. ओके, इट्स लाईक आज डॉक्टर आंबेडकरच घे ना. ह्या तर या व्यक्तीपाशी असं काय स्पेशल होतं जे आपल्यापाशी नाही आहे. ओके, सो आय एम गोना से दॅट की असं काही फारसं काही नवीन होतं नाही, किंवा फारसं काही एकदम असं वेगळं तर काही होतं नाही. या ही वॉज अ पर्सन, आय वॉज अ पर्सन. या और अशी पण काही गोष्ट नाही की त्यांचं डोकं खूप जास्त शार्प होतं आणि माझं डोकं काही शार्प नाही. इट वॉज लाईक दॅट की म्हणजे पेन्सिल दोघांना सारखीच भेटते. डिपेंड करते की आपण त्याला शार्प किती करतो. राईट, म्हणजे माझ्यापाशी शॉर्पनर आहे, बट मी त्याला प्रॉपरली शार्प केलं नाही. पण डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी त्याला एव्हरीडे त्याला शार्प करत गेले, त्यामुळे त्यांचं अक्षर एकदम सुंदर बनत गेलं. म्हणजे कळत आहे ना व्हॉट इज मीन बाय अक्षर. इज दॅट की त्यांची पर्सनॅलिटी वगैरे. सो ही पण गोष्ट तेवढीच जास्त इम्पॉर्टंट आहे ऍज कम्पेअर टू. सांगू मला असं का आवडत आहे, मला असं वाटत आहे का मी नाही का एक प्रकारे भाषण देऊन राहिलो. या भाषणामध्ये मी कोणकोणते टॉपिक बोलीन वगैरे वगैरे त्या तर मानून घे. ओके, ठीक आहे. जस्ट लाईक तेरे सामने म्हणजे एक प्रकारे तू आता भाषण देऊन राहिलाय. सो लेट्स जस्ट बिगिन. हाय हाय, माय नेम इज सौरभ अवसरे. ओके, हे जे अध्यक्ष आहे ना, माननीय महोदय जयप्रकाश नारायण, जयप्रकाश शिंदे यांनी एक प्रकारे मला कन्व्हिन्स केलं की तू घे बा थोडस वगैरे, म्हणजे बोल बा वगैरे. सो तर मैंने कधी असं बोला नाही. या म्हणजे मी असं कधी स्टेजवर आलो नाही आणि कधी अशा लोकांना कधी फेस केलं नाही. येस,
सो व्हॉट आय एम सेइंग दॅट माझा म्हणण्याचा हा उद्देश आहे की जो व्यक्ती हा स्टेजवर येतो आणि जो काही बोलतो ते हे असं काही ज्ञान आहे हे समोरच्या व्यक्तीला माहित नाही आणि ते ज्ञान फक्त आपल्याच पाशी आहे आणि ते ज्ञान तो समोरचा व्यक्ती म्हणजे स्टेजवरचा व्यक्ती देऊन राहिलाय या. बट माझ्यामध्ये असं काही ज्ञान नाही. राईट ना मी स्टेजवर आहे या, बट माझ्यापाशी असं काही ज्ञान आहे नाही की मी तुम्हाला सांगेल म्हणजे असं काही सेपरेट वगैरे ज्ञान की जे एकदम बहुत असं क्रुशल आहे किंवा बहुत असं वेगळं आहे वगैरे. नो 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 या, इट वॉज कुछ भी नाही. इट इज लाईक आज 14 एप्रिल आहे आणि मी माझा एक प्रकारे माझा पॉइंट ऑफ व्ह्यू समोर मांडत आहे. ओके, सो इट जस्ट लाईक काही काही लोकांना थोडंसं वाईट वाटेल माझी लँग्वेज किंवा व्हॉट आय एम सेइंग इज दॅट मी कधी कधी काही पण बोलतो. आय वॉज कम्प्लिटली मूव फडकुशी बोल देता मैं. सो इट वॉज लाईक काही काही लोकांना नाही आवडलं असेल तर प्लीज दगड किंवा टमाटर फेकू नका या, मेरे को बहुत बुरा लगेगा. अदर दॅन दॅट मैं ट्राई टू कंट्रोल करूंगा की बहुत कम से कम गंदी बातें मेरे मुंह से ना निकले. ओके, कम से कम या, आई एम नॉट सेइंग कि कुछ नहीं बोलेंगे, ये कम से कम या. इट इज लाइक मैं इतना तो ट्राई करूंगा एटलीस्ट आप उतना तो सुनने की कुछ एक प्रकारे तयारी ठेवा. दॅट इज ओनली थिंग व्हॉट आय एम सेइंग दॅट. ओके, आणि मी असं काही खूप थोर व्यक्ती वगैरे किंवा असं एक खूप मोठा असा व्यक्ती आहे आणि असं तर बिलकुल नाही. या आमज एक प्रकारे मी टीनेज म्हणजे माझी जी थिंकिंग आहे ते याच लोकांच्या अशा टीनेज लोकांच्याच याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये घुमत राहते. त्यामुळे आय वुड थिंक लाईक दॅट आणि आय वुड टॉक लाईक दॅट. ओके, सो हाय. म्हणजे युजली माझ्यासमोर हे म्हणजे टीनेजर्स वगैरे नाही आहे. मोस्ट ऑफ दी पीपल्स आर रिअली ओल्डर दॅन मी. या दोज पीपल आर हाय हाय जस्ट गिव्ह मी cheer. या दोज पीपल आर रिअली ग्रेट. या दोज आर माय फ्रेंड्स. या सो हाय, हॅलो. ओके, सो लेट्स जस्ट बिगिन. ओके, लेट्स बिगिन. सो काही स्क्रिप्ट नाही माझ्यापाशी, कुछ है नाही. या मी का बोलणार जस्ट कम्प्लिटली मूव फड. माझ्यापाशी फक्त सेव्हरल पॉइंट्स आहे मी डिस्कस करणार. सो लेट्स डू दिस. ओके ओके, सो आज 14 एप्रिल आहे आणि 14 एप्रिल आहे म्हणजे त्याचं मिनिंग काय. ओके, आज 14 एप्रिल आहे. 14 एप्रिल 2020. आज डॉक्टर नाही, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. ओ मेरे बाप, इस शब्द में कितना बड़ा है. परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर. अरे मेरे बाप, इतना म्हणजे जस्ट लाइक भाई इंसान है कौन. म्हणजे पहिले परम पूज्य लावला, फिर डॉक्टर भी लगाया, फिर बाबा के नंतर साहेब भी लगाया. इतनी बड़ी उपाधि कौन देता है मेरे को बोलेगा परम पूज्य. आता डॉक्टरची डिग्री नाही माझ्यापाशी, बट परम पूज्य डॉक्टर सौरभ साहेब. भाई मैं तो ऐसे दूंगा. आई वॉज लाइक 9th क्लाउड. मैं तो पूरा 9th क्लाउड में चला जाएगा. मेरे को पता ही नहीं चले. हो मेरे बाप, क्या कही थी इसने. जस्ट लाइक समझ राइट नाउ वॉज डॉक्टर बाबा आंबेडकर इज राइट हियर आणि सम पीपल से परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आंबेडकर की जयंती. वॉज लाइक बर्थडे भी नहीं है. या नॉर्मल लोगों का बर्थडे होता है वे साले, बड़े लोगों की जयंती होती है. सो इट इज लाइक डॉक्टर आंबेडकर इज लाइक आंबेडकर वॉज हियर, सो ही जस्ट लाइक भाई वो तो क्लाउड 9 में चला जाएगा. भाई ये क्या हो गया, कहाँ पे आ गया मैं. मेरा बर्थडे यहाँ लोग जयंती सेलिब्रेट कर रहे हैं. ओके, ट्राई टू अंडरस्टैंड फॅक्टर. ओके, सो म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता मी जस्ट काइंड ऑफ डिटेलिंग थोडंसं अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करतो. ओके, या छोट्या छोट्या शब्दामध्ये बहुत काही दडून असते या, आणि याच्यामध्ये बहुत काही इमोशन्स आणि बहुत काही ऍक्टिव्हिटीज जडून असतात ते आपल्याला माहित नाही. ओके, समज जर आपण मी काही एक्झाम्पल थ्रू सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणजे त्यावेळेस आपण अंडरस्टँड करू. ओके, सो इट जस्ट लाईक मानून घे एक हिऱ्याचा नेकलेस आहे आणि त्या हिऱ्याच्या नेकलेसची प्राइस वॉज लाईक 2.5 करोड.
ओके. सो एक नॉर्मल व्यक्तीला 2.5 करोडचा नेकलेस विकत घेऊ शकते का? ही वॉज लाईक से भाई पागल आहे का, कोण लेगा का? बट तो हार कोणासाठी बनवला आहे ना, तो नेकलेस कोणासाठी बनवला आहे ना, म्हणजे दॅट मीन्स काही लोक आहे ना ते त्याला ते विकत घेतात. ओके, आता इथपर्यंत समजलं, आणि इथपर्यंत समजलं एवढंच लक्षात घ्या. आता आपण समजा हे परमपूज्य किंवा जस्ट लाईक आपण हे सर का लावतो, व्हाय इज दॅट? इज लाईक दॅट आपल्याला असं वाटतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉज लाईक गॉड ऑफ अपने लिए, वो एक प्रकारे भगवान के बराबर आहे. बट म्हणजे समजा आता समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राईट वॉज हिअर, लाईक मला दिसून पण राहिले ही वॉज देअर, येस तुम्हाला दिसून, बट आय कॅन सी. ओके, सो इट जस्ट लाईक ते असं कधी फील नाही करत. त्यांना ते म्हणजे त्यांनी कधी एक्सपेक्ट किंवा व्हॉट इज दॅट वर्ड, एक्सेप्ट, व्हॉट इज दॅट वर्ड, एक्सेप्ट. सो त्यांनी असं कधी इमॅजिन पण नाही केलं की मला लोक असे एक प्रकारे अशा प्रकारे लोक ट्रीट करतील. ही वॉज नेव्हर थिंक लाईक दॅट. कारण जेव्हा ते पैदा झाले तेव्हा ते असे खूप असे भगवानवाले नाही झाले. जस्ट लाईक वो पैदा हो गए, आज आसमान में बिजली चमक गई एंड पूरी धरती कांप गई वगैरह वगैरह, ऐसा कुछ भी नहीं हुआ था. इट वॉज लाईक ही वॉज बॉर्न बाय इट्स नॅचरल वे अँड ही वॉज जस्ट लाईक, सो तो एक नॉर्मल व्यक्ती होते. मग आपण त्या व्यक्तीला असं परमपूज्य वगैरे का म्हणतो? म्हणजे व्हाय, म्हणजे हे सारे लोक शिवतात नाही या साऱ्या लोकांना, म्हणजे त्याला म्हणजे त्या व्यक्तीला परमपूज्य म्हणत आहे, दॅट मीन्स त्या व्यक्तीने काही ना काहीतरी केलं असेल ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ने समथिंग ही हॅज टू डू, कुछ तो किया होगा उसने जिसने, तो क्या किया क्या होगा, व्हाट ही डिड समथिंग रियली वा, म्हणजे असं काही बहुत खूप काही केलंय. आता का केलं, कसं केलं, त्याला आपण प्रॉपरली थोडं समजून घेऊ. ओके, जास्त वेळ नाही घेईन. ओके, आता का केलं आहे हे मी तुला नाही सांगत. बिकॉज ऑफ दॅट, समज जर आपल्यापाशी सोल्युशन आहे, म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी एक प्रकारे सोल्युशन फाइंड आउट केलं, बट आपल्याला प्रॉब्लेम असतं नाही माहित. राईट नाव आपण थोडस प्रॉब्लेम समजून घेऊ, त्याच्यानंतर आपण सोल्युशन टॅकल करू. ओके, व्हॉट्स द प्रॉब्लेम अशी होती की वॉज लाईक दॅट, आपण आता मानून घे इट वॉज लाईक 100 किंवा 200 वर्ष अगोदर आपल्या इंडियामध्ये लोकांना कॅटेगराईज करण्याची जी पद्धत होती ते काफी डिफरंट होती. आता लोकांना कॅटेगराईज करण्याची पद्धत म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय, वॉट आय एम सेइंग दॅट की आजकाल लोकांना कॅटेगराईज कसं केलं जाते, म्हणजे हा व्यक्ती आणि माझ्या व्यक्ती, ही वॉज बिसाइड्स मी, याच्यामध्ये माझ्यामध्ये फरक काय, ही वॉज ओल्डर दॅन मी, ही वॉज समथिंग लाईक दॅट, मी कुछ भी. आज लोकांना कॅटेगराईज केलं जाईल अमीर किंवा गरिबीद्वारे, राईट? म्हणजे कोण व्यक्ती किती कमवत आहे किंवा कोण व्यक्ती किती नाही कमवत आहे. म्हणजे जो व्यक्ती जास्त कमवून राहिला ही वॉज अमीर, तो जो व्यक्ती थोडा कमी कमवून राहिला ही वॉज गरीब. ओके, तर हे डिपेंड करते. आता अमीर पण कशामुळे बनून राहिलाय, बिकॉज ऑफ दॅट उसने मेहनत की आहे, उसने पढाई की आहे, ही हॅज डू समथिंग रिअली ग्रेट जॉब, आणि त्यामुळे तो आज जास्त पैसा कमवून राहिलाय, तर दॅट्स वाय ही वॉज अमीर. जो गरीब का आहे, कारण त्यांनी पढाई नाही केली, तो त्याला एकदम क्लासलेस जॉब भेटली आणि तो आता सर्व्हाइव्ह पासून करून राहिला हळूहळू, आणि ही वॉज गरीब. सो हे अमीर गरीब डिपेंड करते त्याच्या ऍक्टिव्हिटीमुळे. यामध्ये त्यांनी त्याच्या पास्टमध्ये काही ना काही समथिंग ऍक्टिव्हिटी केली, आणि त्याच्यामुळेच त्याच्या ऍक्टिव्हिटी किंवा त्याच्या ज्या काही त्यांनी गोष्टी केल्या आहे हे त्याच्या लाईफवर फरक पडलाय ना. बरं, म्हणजे असा एक व्यक्ती आहे, त्याने 57% घेतले आणि तो आता कमवून राहिलाय 15-16 हजार रुपये. बट असा व्यक्ती आहे, त्याने 85% घेतले आणि त्याला आता चांगल्या कंपनीमध्ये जॉब भेटलाय आणि तो 1.5 लाख रुपये कमवून राहिलाय. सो ही वॉज रिअली मेंट टू बी अमीर. फरक पडून राहिलाय ना. म्हणजे एक व्यक्ती 16,000 कमवत आहे, बट दुसरा व्यक्ती तो कमवून राहिलाय 1.5 लाख रुपये. सो दॅट वाय, म्हणजे माझ्या म्हणण्यानुसार तर ही वॉज अमीर. आता तुमची कोणती कॅटेगरी आय डोंट नो, बट माझ्या म्हणण्यानुसार तरी एक प्रकारे हा जो व्यक्ती आहे, जो 1.5 लाख रुपये कमवून राहिला, तो व्यक्ती तर अमीर आहेच. पार्शली आय एम गोना से ही वॉज अमीर.
तर हे कॅटेगरी आहे जे आजच्या जगात आहे. ओके, आता याच्यामध्ये 19-20 चलता रहता है, बट इट वॉज आता अशीच आहे एक प्रकार, असं काय आता फारच काय वेगळं नाही. ओके, बट बिफोर, म्हणजे आता मी गोष्ट घेत आहे करीब 200 किंवा 300 वर्ष अगोदर, तेव्हा लोकांना कॅटेगराईज करणं वच पैशाद्वारे कॅटेगराईज नाही करत होते तेव्हा, कारण पैसा किसी के पास होता ही नहीं था. म्हणजे म्हणजे असं आहे की कसं आहे, या आई वाज टॉक सो मच या, मेरे को बहुत ज्यादा बड़बड़ कर लिया मैंने, थक गया मैं बड़बड़ करके. थँक्यू. काही काल केलं नाही, नथिंग एल्स यार, जस्ट लाइक मेरे को बोलना था, दैट्स इट, दैट्स